जो या देवा म्हणे धोंडा. जो देवाच्या मूर्तीला दगड म्हणतो असा मूर्ख कधीच भेटू नये. आणि आता तिसरा ऐका, जरा खरपूस आहे तिसरा. अहम म्हणे ब्रह्म आणि नेने भक्तीचे ते वर्म. तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. केवळ अहम ब्रह्मास्मी अशा वृक्ष ज्ञानाच्या चर्चा करतो, पण ज्याच्या हृदयाला भक्तीचा ओलावा नाही असा माणूस कधीच भेटू नये म्हटले तुकोबार आहे. तो का म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. ही यादी झाली. आता दुसऱ्या चरणाची यादी पहा. काय? शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन. खळा पंगती भोजन, अखंड संत निंदी, आदम लोभासाठी वंदी. तो का म्हणे ओठी आणि भाव जया अनेक पोटी, त्याचे न व्हावे दर्शन. यादी आहे का? काय काय यादी आहे? ज्याच्या शब्दाला धीर नाही, ज्याची बुद्धी स्थिर नाही, जो कायम संतांची निंदा करतो, थोड्याशा लोभासाठी मूर्खाला नमस्कार करतो, आणि ज्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे, अशी माणसं परमार्थाच्या पंथावर कधीच भेटू नये. अशी माणसं व्यवहारात भेटू नये तर परमार्थात काय? पहिला प्रकार पहा, शब्दा नाही धीर. आता एक बोलतो तर नंतर एक बोलतो. त्याच्या बोलण्याला कसला धीरच नाही, कसं धैर्यच नाही त्याच्या बोलण्याला. याला उदाहरण काय? उदाहरण असे, एका गावात ग्रामस्थ लोकांनी मंदिर बांधायचं करण्याकरता काढलं. मंदिराचं बांधकाम करू, मंदिराचा जीर्णोद्धार करू असा मानस त्यांनी धरला. पण काय करो, गावातलं मंदिर पिकअपच घ्यायना. गावाच्या बाजूला एक महाराज होते. त्या महाराजाला बोलून आणलं. महाराज बघू तुमच्या जर प्रबोधनाने काही परिणाम झाला तर झाला. बघा, महाराज मोठे सत्शील होते, शब्दाला वजन होतं. ते आले, असं स्टेज केलं. स्टेजवर मध्यंतरी महाराजाला बसवलं. उजव्या बाजूला काही खुर्च्या, डाव्या बाजूला काही खुर्च्या, इकडून काही प्रतिष्ठित लोक, इकडून काही प्रतिष्ठित लोक, आणि सगळे ग्रामस्थ पूर्ण सभेमध्ये बसले. सभेत बसले. महाराजांनी भरपूर मंदिराच्या कामाचं महत्त्व पटवून दिलं आणि लोकांच्या अंतःकरणातल्या भावना जागा झाल्या. तेवढ्यात एक बसलेला म्हटला, महाराज 21,000. हे नाव लिहून घ्या रे. 21,000. महाराज 50,000. महाराज 70,000. महाराज 81,000. प्रत्येकाने आपापली नावं द्यायला सुरुवात केली. तेवढ्या स्टेजवरचा एक जण म्हटला, महाराज आपली 1,00,000. स्टेजवरचा काय म्हटलं? आपले 1,00,000. वा 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 वा. नाव सांगा म्हणले तुमचं. नाही म्हणले, आपण नाव कुठंच येऊ देत नाही. तर महाराजाला आनंद वाटला. हो, नाना कृषी वळू आपुले. जसा जातवान शेतकरी झाकून टाकीतो, तैसे झाकी निपज झाले दान पुण्य. ज्ञानोबराय म्हणतात, जसा शेतकरी पेरलेलं झाकून टाकतो, तसा म्हणे हा सत्शील माणूस दान धर्म काय करतो? झाकून टाकतो. वा वा वा. ऐका श्रोते मंडळी, आपल्या गावातलीच एक सद्ग्रस्त आहेत. त्यांनी मंदिराच्या कामाकरता 1,00,000 रुपये दिले. लोकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. 1,00,000 दिले आणि त्या टाळ्या ऐकून त्याला गुदगुल्या झाल्या. कोणाला? ज्यानं दिले त्यानं. ते म्हणला, महाराज फक्त एक म्हणा, ज्याने 1,00,000 दिले ते आता स्टेजवर आहेत. महाराज म्हणाले, नाव सांग ना. आपण नाव कुठेच येऊ देत नाही म्हणले. ऐका मंडळी, ज्यांनी 1,00,000 दिले ते आता स्टेजवर आहेत. लोकांनी पुन्हा कडकडून टाळ्या वाजवल्या. कारण स्टेजवर बसलेले गाव लुटलेले होते. पुन्हा लोकांनी काय वाजवल्या? टाळ्या. त्याला त्या टाळ्या ऐकून पुन्हा गुदगुल्या झाल्या. ते महाराज फक्त एवढं म्हणा, स्टेजच्या उजव्या बाजूला माझ्या उजव्या हाताला बसलेत. महाराज म्हणले, एवढे खटपट करण्यापेक्षा नाव सांगा सावकार. नाही म्हणले, आपण नाव कुठंच येऊ देत नाही. आता ज्यांनी 1,00,000 दिले ते माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. पुन्हा याला गुदगुल्या झाल्या. ते महाराज फक्त एक म्हणा, 3 नंबरच्या खुर्चीवर बसलेले आहेत. अहो नाव सांगा ना तुम्ही. आपण नाव कुठेच येऊ देत नाहीत म्हटले. पुन्हा ते म्हणले, आत्ता ज्यांनी 1,00,000 रुपये दिले ते आत्ता माझ्या जवळ स्टेजवर 3 नंबरच्या खुर्चीवर बसलेले आहेत. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. ते महाराज एकच राहिलं म्हणे. काय? स्टेजवर 3 नंबरच्या खुर्चीवर आहेत, पण तिकडून 3 नंबर का इकडून 3 नंबर? अरे बाबा, एवढं का तुझं नाव सांग ना. आपण नाव कुठं येऊ देत नाही. आता जे स्टेजवर आहेत ते माझ्यापासून 3ऱ्या खुर्चीवर आहेत. तेव्हा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पुढं काम चालू झालं. कार्यकर्त्याच्या लक्षात आलं, त्यांनी 1,00,000 रुपये पुकारलेले. कार्यकर्ते त्याच्या घरी गेले. सावकार तुम्ही 1,00,000 रुपये म्हटले होते, कस काय द्यायचे ना म्हणले. वा वा वा, देण्यासाठीच पुकारले म्हणले.
पण आमचा पद्धत आम्ही कॅशलेस व्यवहार करतो म्हणले. काय हरकत नाही म्हणले, आपलं ट्रस्ट आहे, ऑडिट होणार आहे सगळे, काय अडचण नाही म्हटले. मग त्यांनी 1 लाखाचा चेक आपला लिफाफ्यात टाकला, कार्यकर्त्याला दिला. कार्यकर्त्यानं फोटो काढला, गावच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्याचे 4-5 फोटो सगळे व्हायरल झाले. हे कार्यकर्ते बँकेत गेले पण चेकच वटाना, का त्यानं सहीच केलेली नव्हती. कशावर? चेकवर. शेवटी कार्यकर्ते परत त्याच्याकडे गेले, अहो सावकार ते तुमची सही करा ना, आपण नाव कुठंच येऊ देत नाही म्हणजे. अशी जी माणसं आहेत, एक बोलतात आणि एक करतात, अशी माणसं कधीच भेटू नये. व्यवहारातही भेटू नये, परमार्थातही भेटू नये. प्रत्येक पदाचा एवढा विस्तार करता येणार नाही आपल्याला. नको ही माणसं. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. महाराज पण भेटलेच तर अडचण काय? लय अडचण आहे मूर्ख भेटल्यानंतर. काय अडचण आहे? बोल्या मंगळ, खाया मंगळ आणि उठवी कपाळ संघष्टने. हे व्यवहारात काय करतात? डोकं उठवतात म्हटले. आणि परमार्थात काय करतात? एवढा गोड दृष्टांत तुकाराम महाराजांना दिलाय, एवढा गोड दृष्टांत आहे. दृष्टांत ऐका. आता पाईपलाईनीचा जमाना आला, पण एका काळात मोठीनं पाणी काढत होते. मोठेचा जमाना गेला, इंजिननं पाणी निघायला लागलं. इंजिनचा जमाना गेला, मग मोटर आल्या पाण्याच्या, त्यानं पाणी काढायला लागले. त्याच्यानंतर पाईपलाईनचा जमाना आला. आता जलपरीचा जमाना आहे. पण जोपर्यंत मोटरापर्यंत पाणी विहिरीतून काढलं की डायरेक्ट पिकाकडे जातं का आधी थारोळ्यात पडतं? बोला की, आधी कुठं पडतं ते? थारोळ्यात. थारोळा शब्द कळतं ना तुम्हाला? विहिरीतलं पाणी कुठं पडतंय बाळकृष्ण महाराज? थारोळ्यात पडतं. आणि थारोळ्यातलं पाणी दांडानं पिकाकडे जातं. शेतकऱ्याला वाटलं आज गावाला देणं गरजेचं, गावाकडं. त्याला वाटलं भुईमुगाकडे जाणं गरजेचं, भुईमुगाकडे. त्याला वाटलं ऊस करपायला लागला, ऊसाकडे. त्याला वाटलं गांजा करपायला लागला, आपलं गजरा गवत करपायला लागलं, तिकडे. माळी जेवते नेले आणि तेवते निवांतची गेले. म्हणजे विहिरीतलं पाणी थारोळ्यात येत आहे, प्रवास चांगला चालू आहे. थारोळ्यातलं पाणी दांडातून पिकाकडे चाललंय, प्रवास चांगला चालू आहे. पण झालं काय म्हटले? त्या दांडामध्ये एक काडी आडवी पडली. काय आडवी पडली? एक काडी आडवी पडली. बरं, आडवी पडलेली काडी गप्प नाही बसत. आला कचरा, थांब थोडासा. आलं पान, चहा पिऊन जाय. आला कागद, आणि पुढे जा कसा जातो बघते. म्हणजे ती काडी 5-10 मिनिटामध्ये त्या कचऱ्याची आघाडी तयार करीत. आणि शेतकऱ्याचा शब्द काय? तुंबाडा बसला. आणि जे पाणी पिकाकडे चाललं होतं, जे पाणी योग्य मार्गाने चाललं होतं, जे पाणी कारणी लागू लागलं, तेच पाणी नको तिकडं गेलं. कशामुळे गेलं? एक काडी आडवी पडल्यामुळं गेलं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आड पडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, तैसी दुर्जन संगती आणि बहुतांचे घात होती. चांगल्या चांगल्याचा घात होतो मूर्ख भेटल्यावर. दशग्रंथी ब्राह्मण दृष्टवैव मोहम गतः. फक्त जार कर्म करणाऱ्या स्त्रीचं दर्शन झालं. जार कर्म करत असताना मग दशग्रंथी ब्राह्मण आजामिल झाला. का बरं? परमार्थाचा प्रवास चांगला चालला होता की नाही? चालला होता. पण एक मूर्ख भेटला, जीवन बिघडून गेलं. म्हणून ही मूर्ख माणसं कधीच भेटू नये. म्हणून तुम्हाला सांगतो, ऐका हो तुम्ही मात हे सज्जन. तुकाराम महाराज म्हटले, ऐका हो तुम्ही मात हे मात ऐका. कोण? सज्जन लोक आहेत तुम्ही. सज्जनांनो ऐका. नये संगष्टन, त्यांची संगती करू नका. संगती तर सोडा, पण त्यांच्याशी बोलू सुद्धा नका. नये संगष्टन करू बोलो. कोणाचं? असा कठीण अभंग आहे, राम राम राम. सुरुवात करू. सुरुवात आहे का त्या अभंगाची? ह्या दुर्जनाबद्दल माणसानं काय किती सावध राहावं. जुने कीर्तनकार गाड्या वगैरे नव्हत्या. मग किनगावला इष्टीनं उतरायचं, जे भेटल ते, नाही तर पायी पायी सुद्धा यायचं. पण एखादं गाव किती लांब राहिलं हे जुने कीर्तनकार कसे ओळखायचे? दिवे दिसायला लागले की समजावं गाव आता 2 फरलांगावर आलं. गावातल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला की समजा गाव फरलांगावर आलं. आणि खिशातला रुमाल काढून नाकाला लावा लागला, समजा गाव आलं. कारण जुन्या काळात ग्रामसूचिता अभियान
नव्हतं. लोक स्वागतासाठी झेंडूचे फुल आपलं चाकून, पण नाकाला पदर लावाला का लावा लागला? विष्ठा दिसली. तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाची गंधी, सुरुवात आहे अभंगाची, दुर्जनाची गंधी विष्ठेची परी आणि देखोनिया दुरी व्हावे तया. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन नये संगष्ट न करो बोलो. ऐका म्हणले दुर्जनापासून किती सावध राहावं. ह्या माता माऊल्या आहेत आता. जर माता माऊल्यांना कळालं ह्या गल्लीमध्ये पिसाळलेलं कुत्रं आलं, ह्या गल्लीत काय आलं? पिसाळलेलं कुत्रं आलं, हे कळालं की लगेच ह्या गल्लीतल्या बाया गरम गरम भाकर घेऊन कुत्र्याच्या मागं लागतात. नाही नाही, बिलकुल नाही. महाराज नुसतं कळाव त्या गल्लीत कुत्रं आलं, हो लगेच बाया आपल्या पुत्रासह कुत्र्याला घरात कोंडीतात आणि दारं लावून घेतात. सध्या तरी कुत्रं मला 4 पायाचंच अपेक्षित आहे. नाही तर केला कुत्रा हात असो का हा बी आहे कुत्रा, पण मला तो सध्या अपेक्षित नाही. घरात कोंडून टाकतात, दार लावतात का? पिसाळलेलं कुत्रं आलं. पिसाळलेल्या कुत्र्याला किती घाबरतो आपण, तेवढं माणसानं मूर्खाला घाबरावं म्हटलं. दुर्जनाचे भय धरावे त्या परी आणि पिसाळल्यावरी धावेश्वर. मूर्खाचं बोलणं काय ऐकू नये. दृष्टांत एवढा कठीण दिला महाराज, एवढा कठीण दिला. अर्थ सांगणार नाही पण चरण म्हणणार पाटील महाराज, चरण म्हणतो. म्हणून दुर्जनाचा भला नवे अंग संग बोलिलासे त्याग देशाचा त्या. दुर्जनाची अंगी अखंड विटाळ आणि वाणी रजस्वला स्त्रवे जैसी. अर्थ नका विचारू सदाशिवराव, आता मला अर्थ विचारूच नका या गोष्टीचा. इतकी मूर्खाची वाणी कठीण आहे. म्हणून ऐकावं तुम्ही माता हे सज्जन नये संगष्टन करू बोलो. ह्या मूर्खासंग राहूच नका, यांची संगती करू नका, यांना बोलू नका. या सगळ्या वक्तव्याचं तात्पर्य एवढं, परमार्थ पथिकाला मूर्ख कधी भेटू नाही. झाला पहिला क्रमांक. आता क्रमांक दुसरा आहे, दुसरा वर्ग आहे. काही माणसं कामापुरते भेटावे. हे कोण आहे? धरा काळी 4 जोरात वडा. हे रामान विधी, हे रामान विधी पालना पुरते. हे रामान विधी, हे राम विधी, हे राम विधी पालना पुरते. हे राम विधी, हे रामान विधी, हे रामान विधी, हे पालना पुरते. हे रामान विधी, देवाची ती भूते म्हणून या. देवाची ती भूते म्हणून या. हे रामान विधी, हे रामान विधी पालना पुरते. हे रामान विधी, क्रमांक कितवा आता? दुसरा. काही माणसं कामापुरते भेटावे. कोण? हे भावकीतले,
सोयरे धायरे लय भेटू नये. जगन्नाथांना म्हणायचे भाऊकी सोयरा कशाला म्हणाव, ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही, हे सोयरे धायरे लय भेटू नये, कामापुरते भेटायचे. बाबा तुमचं नाव काय? अमृत. अमृतराव. ऐका, जावाई आहे, जावा आहेत का? किती आहेत? 2. खरं सांगा अमृतराव, देवाच्या दारात येत आपण, जावाई सासरवाडीत किती दिवस राहावं वाटतो? हा 2-4 दिवस आहे ना. पुन्हा काय वाटत, हा तिकडे गेलेला बरं हा आहे का नाही? असं जावाई किती दिवस राहावं वाटतो? 1-2. आणि तो 1-2 दिवसच राहायला पाहिजे तर मजा आहे ना. पाहुणे लय भेटू नये, कामापुरती भेटावे महाराज, लय भेटू नये. हे पाहुणे रावणे काय करतात? ऐका नाटातलं प्रमाण. सोयरे धायरे काय करतात? येते तुझ्या भजना आड, ऐकताय ना? येते तुझ्या भजना आड, दाविती प्रपंचाचे कोड, आणि कनिष्ठी रुची ठेवून गोड, देखत नाड कळतशे. हे सोयरे धायरे काय करतात? परमार्थाची रुची काढून त्याला संसाराची रुची लावतात. हो, कसं प्रमाणे? लावण्या मोह संसारी गोविती, आणि अंतकाळी होती पाठ मोरे, असं त्याला मोहात गुंतून टाकतात सोयरे धायरे. खरं सांगा, पोरी पाहिला किती सोयरे? 10-15. हळदीला किती? 100-200. लग्नाला किती? 100-500 सोयरे येतात का नाही? बरं तुमचं झालंय ना. जमवायला 10-15, हळदीला 5-50, जास्त 100-200, लग्नाला 100-500. पण जेव्हा ती बायको शिव्या देती, भांडी आपती ती, तेव्हा किती सोयरी येतात? येत नाहीत महाराज. उलट मध्ये संसार आहे, भांड्याला भांड लागतच असते. म्हणून लावण्या मोह संसारी गोविती, आणि अंतकाळी होती पाठी मोरे, त्याला देतेत गुतून आणि होतेत मोकळे. बरं हे मोकळे असलं का? ह्या संसारातल्या लोकांना, गुंतलेल्या लोकांना मोकळे बघ होतच नाही, मोकळे बघ होत नाही. आता मी 99 साली घरदार सोडले. किती साली? 99 साली. आणि 99 सालापासून मी आळंदीत आहे. पण प्युअर महात्म्याच्या सहवासात राहतो. बंडा तात्या काय, विठ्ठल महाराज भुले, रामचंद्र बाबा बोधे, आणि या ब्रह्मचारी महात्म्याकडे पाहून ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. अरे बा, माझ्या तोंडात हे चरण आलं, चला ह्याची विसंगती लावून देतो. हे रामान विधी पालना पुरते. हे सोयरेधारे किती भेटावे? कामापुरते. संसारातली माणसं लय भेटू नये. महाराज, मी तर पाहुण्या रावण्यापर्यंत थांबलो, तुकोबाराय अजून पुढे गेले. आता जे चरण म्हटलो ते, हे सोयरे भावकी तर सोडून द्या, पण परिवारातली माणसं सुद्धा लय भेटून फायद्याचं नाही. हो, तुकाराम महाराज काय म्हटले? ऐका काय म्हटले तुकाराम महाराज. आधी नाथ महाराज सांगतो, म्हणजे तुकाराम महाराज ऐकायला सोपे जातील. नाथ महाराज चिरंजीव पदात म्हटले, नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा एकांत, करती आघात पुरुषाशी. ही ओवी चिरंजीव पदावर माझं भाग्य एवढं, मी पहिल्यांदा 99 साली चातुर्मासात गेलो, आणि श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर पूज्य महाराजांनी नामदेव मंदिरामध्ये चिरंजीव पदावर 15 दिवस प्रवचन केले होते त्या काळात 99 साली. आणि ती प्रवचनं बऱ्यापैकी माझ्या डोक्यात आहेत. त्यात नको नको स्त्रियाचा परमार्थ यावर बोलताना महाराज काय म्हटले होते मला चांगलं आठवतं, पक्क आठवतं. महाराज तेव्हा बोलताना म्हटले की नको नको स्त्रियाचा परमार्थ असं म्हणतात नाथ महाराज, पण हे संतवांग अपिच्छेद सुदुराचारो भजते मामनन्य भाग, किंवा काय, स्त्रिया वैशास तथा शूद्रा तेपी अंतिम पराम गती. सकाळाशी येथे यारे यारे लहान तोर याती बोलते नारी नर. एका बाजूला नारी नर बोलवतात आणि म्हणतात नारीचा परमार्थ नको. असं नाही म्हटले, ह्याचा समन्वय. काय समन्वय? आता नाथ महाराज बोलताना त्यांच्या समोरचा साधक पुरुष आहे, म्हणून नाथ महाराज म्हणतात नको नको स्त्रियाचा परमार्थ. पण जेव्हा हे चिरंजीव पद जेव्हा साधक महिला वाचेन, तेव्हा तिने या ओवीचा अर्थ करायचा नको नको पुरुषाचा परमार्थ, नको नको पुरुषाचा सांगात, नको नको पुरुषाचा एकांत. साधक जर पुरुष असेल तर स्त्री शब्द वापरा,
आणि साधिका जर स्त्री असेल तर तिने इथे पुरुष शब्द वापरायचा, अशी संगती लावली होती. ठीक आहे, नको नको स्त्रियाचा परमार्थ. नाथाने तिथे चिरंजीव पदात प्रश्न निर्माण केला. काय लोक म्हटले, काय करावं महाराज, तुमची गाठ उशिरा पडली हो, आता आमचे लग्न तर झाले, मग बायकोचं काय करायचं? तुम्ही तर म्हणता स्त्रीचा एकांत नको, स्त्रियाचा सांगात नको, पण ब्रह्मचर्याचं ठीक आहे, पण आम्ही लग्न केलेल्याने काय करायचं? म्हणे गृहस्थ साधके आणि स्त्री सांडून जावे के. लग्न झालेल्या साधकाने काय करायचं? नाथाने लग्न झालेल्या साधकाला 2 सल्ले दिले. ऐका दोन्ही सल्ले. पहिला सल्ला दिला, स्वस्त्रिये वाचुनी आणि नातळावी अन्य कामिनी. हा पहिला सल्ला आहे. आणि नाथाने दुसरा सल्ला दिला, स्वस्त्रिये तेही कार्य अपुरते, बोलावे स्पर्शावे निरुते, पण आसक्त होणे तेथे सर्वथैव नसावे. म्हणजे स्वैर्यधार्य तर सोडा, पण परिवारातल्या माणसातही माणसानं लय गुंतू नये. काय करावं म्हटले? प्रिया पुत्र बंधू यांचा तोडावा संबंधू, कळो आले खट्याळसे, शिवो नये लिंपो दोषे, फोडावे मडके, मेलिले की घाये एके. काय अडचण काय? हे संसारातली माणसं काय करतात हो, निघू देत नाहीत बाहेर. किती वैता का तुम्ही, सुटू देत नाही संसार. पटवून देऊ तुम्हाला, ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा बाबा बाबा, ओ तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी? या 2-4 ब्रह्मचार्याचे नंबर तरी द्या आम्हाला, कळस बसवायला लय अडचण येते. कळस बसवायला कोण लागतो कैलास महाराज? ब्रह्मचारी. ह्या ब्रह्मचार्याचे नंबर द्या गडे मला. ए भैया, तुझं नाव काय? अजय. तुझं झालंय का? नाही. अजय ऐक बाळा, माझे ऐक, ह्यांचे लग्न झालेत का? हातवर केला काही नाही? काय केलं नाही सांगू का तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच राहिली नाही. अजय, तुझी वेळ गेली नाही वागा, सावध हो. हे बाळ ऐक ना, माझ्या गाडीत जागा आहे. कारण मुंडे महाराज आलेत, पण इथं उतरणार आहेत ते. खोटं नका बोलू, सूरदास महाराजाच्या दारात येत आपण. माझ्या धाडसानं बोलतो मी, गणेश महाराज हे माझ्यासमोर जेवढे बसले ना तेवढे घराला वैतागलेत, 90% वैतागले त्याच्यातले. तुम्ही माझ्याकडे बघूत नका असं काही, फक्त मी जे वाक्य बोललं त्याचा मनात विचार करा. आता या माता मावल्या बघा, एका मिनिट, एक उगा मजा म्हणून, ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हातवर करा बरं. नाही, मनानं केले का सुनाच्या धाकानं केले हा बी प्रश्नच आहे. घरी करकसा होण्यापेक्षा हातवर केलेला बरा माय. त्या कोपऱ्यात एक मावशी हातवर करू लागली, पण शेजारीनं हात खाली घ्यायला लावला तिला. तुझ्याकडचं चट माहिती मला, कर हात खाली. त्या कोपऱ्यातली मावशी बघा, अवघड आहे. कोणाचं सुनासंग पटना, कोणाचं पोरासंग पटना, कोणाचं नवऱ्यासंग पटना, कोणाचं बायको संग पटना, सगळ्याचं पटायला तर शरीर साथ देईना, शरीराला साथ दिली तर शेती साथ देईना. वैताग. मग सोडत का नाही माणूस संसार? सोडत का नाही? कंधारकर महाराज सांगत गेले म्हणतात, शंकर महाराज कंधारकर, संसारातली माणसं, परिवारातली माणसं बोरीच्या काट्यासारखी असतात म्हणजे. हा, आधी ओवी सांगतो मग व्यवहारातली भाषा वापरतो. गोवी गेली जवळी आणि झगटली अंग फाडी, आणि फळे तरी आतू पोळी बोराटी जैशी. त्या बोराटीचे 2 काटे असतात, एक उभा असतो आणि एक आडवा असतो. हे घर सोडून कीर्तनात का आले? उभ्या काट्याच्या धाकानं. संसारातली माणसं परमार्थात का येतात? उभ्या काट्याच्या धाकानं. बरं, कीर्तन झाल्यावर घरी का जातात? आडव्या काट्याच्या धाकानं. उदाहरण आहे का? एका घरी गेलो, आता वयोवृद्ध माणसं भेटले की सध्या प्रोटोकॉल झाला, एक व्यवहार पद्धती झाली. तब्येत कशी आहे? साधारणतः चौकशीचा किंवा चर्चेची सुरुवातच ही असते, बाबा तब्येत कशी आहे? बरी आहे महाराज.
राव बंगला गाडी आहे सगळं, चारा एवढा का पडला, काय सांगायचं महाराज तुम्हाला. हे सगळं दिसतंय ना, पठ्ठ्याने उभं केलं, भावानं अंगावरच्या कपड्यानं काढलं होतं. पण मी हे सगळं करण्याकरता हाडाची रक्ताचं दिवसाची रात्रीचा, कसं माझ्या वाघांना जशाला तसं पाठ आहे बघा. याचं कारण रोज यांची हे धंदे चालू आहेत महाराज, रोज चालू आहे. पण कुलकर्णी महाराज, ही तोडी किरवाणी झाली, भैरवी अभी बाकी आहे, भैरवी अभी बाकी आहे. आणि भैरवीचं वाक्य असते, महाराज मी म्हणून चटणी भाकर खायले ते, नाही त्यांचं खरं नाही. हे ऐकून ऐकून पोरग कंटाळलं होतं. पोरग म्हणलं खरंच आहे महाराज, आमचं म्हातारे म्हणून चटणी भाकर खायलो, हे म्हातारे एकदा मरू द्या, रोज गुलाबजाम खाणार आहेत आम्ही. हे म्हातारं पैसाच खर्च होत आहे ना, आणि घरात काय आणूच द्याय ना. असं ऐकलं म्हातारं एवढं वैतागलं. म्हणलं महाराज आता तुमच्यासोबत यायचं. म्हणलं चल बाबा. आमच्या पंढरपूरच्या मठात सकाळी 7ला आंघोळीला गरम पाणी, 7:30ला चहा, 8:30ला नाश्ता, 11 वाजता जेवण, पुन्हा संध्याकाळी 4 वाजता चहा, पुन्हा संध्याकाळी 7 वाजता जेवण. वर्षात 2 ड्रेस, महिन्याला खर्चाला 500 रुपये, महिन्याला 2 कपड्याच्या साबणा, 1 अंगाचा साबण, तेलाची बाटली, आजारी पडला तर छोटा मोठा दवाखाना. फक्त सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास विना घ्यायचं. चांगले का नाही? हां येतं का 2-4 जण लय अडचण घ्यायला. असं ते म्हातारा आलं, विना घेऊन 8 दिवसात त्यानं 4दा विण्याच्या तारा तोडल्या, पण भजन करू लागलं. आणि कोण जाणो कसा जाणो माझा फोन नंबर त्यांच्या घरच्यांना भेटला. आला बा फोन, जय हरी. फोन उभ्या काट्यानं केला होता. फोन कोणी केला होता? उभ्या काट्यानं. आहे का उभा काटा आता? हॅलो जय हरी. आणि तिकडून आवाज आला, आमचे हे तिथं आहेत का? उभा काटा ध्यानात आला का? तेच म्हणलं, बाकी काय नाही. म्हणलं आहेत ना. म्हणलं बाबा तुमच्या घरच्यांचा फोन आहे. फेकून द्या महाराज फोन, बिलकुल मला बोलायचं नाही. विवेकासहित वैराग्याचे बळ. म्हणलं बाबा फोन का फेकून द्या, फोन माझा आहे ना. तुम्हाला बोलायचं नसलं नका बोलू, पण मीच म्हणलं एवढ्या प्रेमानं केलंय, बोला राव 2 शब्द. म्हणून मी माझा फोन त्या म्हाताऱ्याच्या हातात दिला, पण उभ्या काट्याने. मी म्हाताऱ्याच्या हातात फोन देईपर्यंत तो आडव्या काट्याकडे दिला. आता काय आडवा काटा. आणि तिकडून म्हातारा व्हायचा, कोण आहे? आणि तिकडून आवाज आला, आजोबा तुम्ही घरी कधी येणार? आडवा काटा आला का ध्यानात? म्हातारा रडायला लागला. आणि जे म्हातारं गेलं, गणेश महाराज आज कीर्तनाला येतो म्हणलं होतं, पण अजून आलेलं दिसना मला ते म्हातार. म्हणून गोवनी काय म्हणलं प्रमाण मी, गोवनी संसारी गोविती, लावण्या मोह संसारी गोविती. आणि अंतकाळी होती पाठीमुरे, बाप कठीण आहे म्हणून ह्यांच्यापासून सावध. याचा अर्थ सोडून द्यायचे का? नका ते जो रांडा पुरे, सोडायचं नाही, पण सावध. ह्याला युक्ती लय गोड आहे माझ्याकडे. जेव्हा रस्त्यामध्ये घाट येतो तेव्हा पाठी असते, घाट सावधान, वेडी वाकडी वळणं सावधान, सावकाश जा, अपघात प्रणव क्षेत्र सावधान. वेडी वाकडी वळणं म्हणजे गाडी काढून का वापस आणायची का? जायचंच. घाट वाकडा आहे, चढायचा नाही का? चढायचा. अपघात प्रणव क्षेत्र सोडून द्यायचं का? नाही, जायचं. फक्त सावधानतेनं जायचं. तसं संसार करायचा का? नाही करायचा, पण सावधानतेनं करायचा. म्हणून ही सावधानता काय, लय गुंतायचं नाही. विधी पुरते कारण, बहु वारावे वचन महाराज म्हटले. गुंतून टाकतात. आणि माणसाला कोण्या पश्चात्तापापर्यंत आणतात? तुकोबरायचं प्रमाण आहे माझ्याकडे. महाराज म्हणतात, गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध, मी माझे वाढवोनी माया तृष्णेचा बाध, स्वहित न दिसेची केला पुला वध, लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. हे पश्चाताप आहे. आणि संसारातल्या लोकांकडे पण काय पश्चाताप आहे माहिती आहे?
जो वरी चळण गाळ तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागोल आजा, कैसा विपरीत झाला अरे तोच देह आहे ज्या देहाच्या पुढेही बायको पुढं पुढं करत होती, आज तीच त्या धनाची झाली तुटी, आज स्त्री वसवसोनी लागे पाठी. कैसा विपरीत झाला. पण बाप ह्याच्या पुढं सावधानतेनं राहायचं. झाले माझे 2 वर्ग. प्रस्तावना लांबायला लागली याची मला जाण आहे, पण मसाला वाटून ठेवल्या फोडणीला वेळ लागत नाही. पहिला वर्ग परमार्थाच्या पंथावर कधीच भेटू नये, दुर्जनाचा वर्ग. दुसरा वर्ग ही संसारातली माणसं कामापुरती भेटावी. आता जगात तिसरा वर्ग आहे तो सदैव भेटावा, आणि ते भेटल्याशिवाय संसाराचा क्षीण जाणार नाही, आणि ते भेटल्याशिवाय तो परमात्मा मिळणार नाही. 2 ओव्या म्हणून ज्ञानेश्वरीत ऐका, सगळ्यांना पाठ असणार एक ओवी म्हणतो. वर्षत सकळ मंगळी, पुढे बळा, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू या भूता, या भूता अनवरतू भेटतू, सदैव भेटत राहावे. कोण? मंगळाचा वर्षाव करणारे ईश्वर निष्ठ संत कायम भेटले पाहिजे. कारण काय? संसार ऐसा दारुणू, जो भेटलाची हरिशिणू, तो ज्ञानदानी सकरणू, भजिजे गुरु. हो तुका म्हणे त्यांचे भेटी, होय संसाराची तुटी, ते संत सदैव भेटले पाहिजे. तुकाराम महाराजाला तीच आस लागली. जरा काळीच्या तया लागी जीव होतो कासा वीस, 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 तया लागी जीव होतो कासा जीव होतो कासा वीस, तया लागी 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 जीव होतो कासा वीस, होतो कासा वीस, तया लागी जीव होतो कासा वीस, जीव जीव होतो कासा वीस, तया लागी जीव होतो कासा वीस, पातील वास नयन हे, नयन हे, पाहतील वास नयन नयन हे, पातील वास नयन. द्रुपद आठवणा मला, म्हणून हे मार्ग काढला मी. मला द्रुपद आठवणा कबूल करो, जे नीट करा त्याला जरा. तया लागी जीव होतो कासा वीस. माराती वास पाहू लागले, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निषेधिनी ध्याय संत संग, तुका म्हणे तोची सुदिन सोहळा. हो तोच माझ्या जीवनातला सुदिन सोहळा. कोणता? ज्या दिवशी संत भेटतील. तुकाराम महाराजांनी वाट पाहिली. किती दिवस पाहिली? किती पाहिली? काय काय लोक काय करतात, कीर्तन करायची वाट पाहतात, पण त्याला मर्यादा आहे. करा आता कोणा तरी उभं येईल असं वाटत नाही, मर्यादा आहे. आपली वाट काही काळापुरती पाहतात, पण तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांची वाट किती पाहिल. ऐका प्रमाण काय गोड आहे. येती वार करी वाट पाहतो तो वरी,
ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी त्यांची काय करणार, वाटच पाहणार. आणि हे संत माझ्या जीवनात यावे असे तुकोबारायला वाटू लागलं. तुकोबारायचं अवघ पूर्व पुण्य सानुकूळ झालं आणि सकळ मंगळाचा वर्षाव करणारे संत भेटले. आणि भेटलेल्या संतांनी आपल्या जीवनात काय केलं, आले संत पाये देवी मस्तकी, आले संत पाये देवी मस्तकी, आले संत पाये ठेवीती मस्तकी, आले संत पाये ठेवीती मस्तकी, आले संत पाये देवी मस्तकी, आले संत पाये देवी मस्तकी, आले संत पाये ठेवीती मस्तकी, आले संत पाये ठेवीती मस्तकी. हा उभयलोकी सरता केलो, इह उभयलोकी सरता केलो, वंदिन पावुने लोळना चरणी, वंदिन पावुने लोळना चरणी, उभयलोकी सरता केलो, उभयलोकी सरता केलो, वंदिन पावुने लोळना चरणी, वंदिन पावुने लोळना चरणी. संत पाये देवी मस्तकी, आले संत पाये देवी मस्तकी, इह उभयलोकी सरता केलो, इह उभयलोकी सरता केलो, संत पाये ठेविली मस्तकी, आले संत पाये ठेविली मस्तकी, हे उभयलोकी केलो, उभयलोकी सरता केलो, प्रस्तावना भरपूर झालेली. अगदी 10-20 मिनिटांमध्ये अभंगाचा विचार पूर्णत्वाकडे नेतो. काय म्हणतात महाराज, आमच्या जीवनात ज्यांची मी वाट पाहत होतो, ज्यांची आम्हाला गरज होती, असे संत भेटले आणि आम्हाला आनंद झाला. काय केलं त्यांनी, पाय ठेवीती मस्तकी, संतांनी आमच्या डोक्यावर पाय ठेवला. असा अर्थ नाही करायचा, डोक्यात पाय ठेवले. याचा अर्थ काय, आमच्या बुद्धीमध्ये परमात्मा स्वरूपाची विचारधारा अधिष्ठित केली. मस्तकी बुद्धीमध्ये पाय, उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भन्यते, आत्मबुद्धी केली. जी बुद्धी देहबुद्धी होती, संतांना तर ती बुद्धी काय केली, आमची आत्मबुद्धी केली. अर्थात आमच्या डोक्यामध्ये मस्तकामध्ये जो संसार भरला होता तो काढला आणि देवाचे पाय ठेवले, म्हणजे आमची बुद्धी पारमार्थिक केली. संत भेटल्यावर जीवन पारमार्थिक बनतं महाराज. म्हणून पहा, म्हणून माणसानं परमार्थ, वारीला सुद्धा सांगतो तुम्हाला, ऐका, वारकऱ्याच्या संगतीत जात जा, मूर्खाच्या संगतीत नाही जायचं. वारकऱ्याच्या संगतीत गेले तर चंद्रशेखर महाराज देगलूरकर, बंडा तात्या कराडकर, रामभाऊ महाराज राऊत, मारुती बाबा कुरेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संदीपान महाराज आशेगावकर, आहे ना, ह्या महात्म्याचं दर्शन घेतात. आणि मूर्खाच्या संगतीत गेले, मंगला बनसोडे, मालती इनामदार, सुरेखा पुणेकर, अजून एक नाव राहिलं ना, गौतमी, काय अभ्यासू माणसं कीर्तनात बसले माया, चौरंगी चिरे आहेत बघा. आता काय सांगायचं तुम्हाला. म्हणून वारी कोणाच्या संगतीत करायची, संतांच्या संगतीत. कारण परमार्थाचा मार्ग त्यांच्या संगतीतच सुकर होतो महाराज. ध्यानात ठेवा. एक सांगतो मंडळी, मी अनेक वेळा, मी माझं चरित्र सांगायला उभा नाही, आणि काय सांगायचं तुम्हाला माझं चरित्र,
आम्ही काय केलं ते? महाराज, ना मला परमार्थाचा बेस घरू नये, ना आर्थिक स्थिती चांगली आहे, ना परमार्थिक स्थिती चांगली आहे. फक्त आम्ही जे काही मिळू शकलो ना बाळकृष्ण महाराज, त्याचं एकच कारण आहे, आमचा काळ परमार्थात कमी गेला पण प्युअर महात्म्याच्या सहवासात गेला. असा लोकांचा दावा आहे आमचा, असं काही म्हणणं नाही आहे. लोक म्हणतात महाराज वयाच्या मानानं तुम्ही चांगली मजल मारली हो, असं लोक आम्हाला म्हणतात. बस सदाशिवराव, वयाच्या मानानं तुम्ही चांगली मजल मारली. त्याचं एकच कारण आहे, मजल मारण्याचं कारण जीवनात हलकट भेटलाच नाही, प्युअरच महात्मे भेटत गेले. गाथा पाठ केलेले भेटले, गाथा गाणारे भेटले, गाथा जगणारे भेटले, गाथा सांगणारे भेटले. खूप जीवनात हो गाथा पाठ असलेले बोधे बाबा, गाथा गाणारे बोधे बाबा, बंडा तात्या, गाथा सांगणारे शेखर महाराज आणि गाथा जगणारे महात्मे भेटले. आणि जीवनाचं काय झालं? सोनं झालं. माझं तर झालं बा. मला तुम्हाला काय वाटतं काय माहीत नाही मला. मगाशीच मला हे म्हटले महाराज आपल्या गावात तेव्हा बारीक होते. आपली मगाशी चर्चा झाली का नाही? हो. तात्पर्य काय? संताचा सहवास आमच्या जीवनात झाला आणि त्याने आमची बुद्धी पारमार्थिक बनवली. थोडं प्रक्रियेनं सांगतो मला, लय गोड. आमच्या डोक्यात संसार अज्ञान भरलं होतं. कसं होतं? आत्मस्वरूपाच्या विस्मृतीची आपली निद्रा चालू होती. 4-5 ओव्या सांगतो. ओवी ऐकायची सवय ठेवा. अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो, तो महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माता हात ठेविला नवे, थापटीला जैसा. अज्ञानाच्या निद्रेतून संतांनी आम्हाला काय केलं? जाग केलं. आणि आम्हाला जे अज्ञानाच्या निद्रेत आम्ही संसाराचा भोग भोगत बसलो होतो, संतांनी आम्हाला ते संसारातून काढलं आणि परमार्थ बुद्धीत आणून ठेवलं, इथं आणून ठेवलं. कसं केलं? आता अशा दुसऱ्या ओव्या आहे का? अगा अज्ञानाची अनिदा, जो घोरत होता बदबदा, गोंड झोपला होता म्हणजे अज्ञानाची अनिदा आणि जो घोरत होता बदबदा. मग सद्गुरूच्या कृपेने केलं काय की तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की आता स्वरूपाच्या ठिकाणी तो काय झाला? जागा झाला. आता जागा झाल्यावर काय झालं? आता बुद्धिभेदाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा, की तो प्रतिमुखा भासा मुकला. तो ही जी बुद्धी आहे ना, भेदाचं दर्शन घडवणारी. पहा तुम्ही, माणूस जेव्हा झोपतो तेव्हा कोणताच भेदाचं दर्शन नाही. निदिली शेजेशी सापतैशी उर्वशी. पण एकदा माणूस जागा झाला आणि बुद्धी जागी झाली, लगेच ती बुद्धी म्हणते तू भोगता आहे, हे भोग्य आहे, तो दृष्ट आहे, हे दृश्य आहे. द्वैत कोण निर्माण करते? ही बुद्धी. पण झालं काय? त्या सद्गुरूने स्वरूपाच्या स्थितीवर आणून ठेवल्यामुळे, अज्ञानाची निद्रा घालवल्यामुळे आता बुद्धी भेदाचा आरसांताय हातून पडिला विरेशा. भेदाचं दर्शन घडवणाऱ्या बुद्धीचा आरसा काय झाला? फुटला. मग जिथं आरसाच फुटला, आता तिथं प्रतिमुख दिसल का? द्वैत दिसल का? दिसणार नाही. द्वैत कुठपर्यंत आहे? बिंबन प्रतिबिंब कुठपर्यंत आहे? आरसा होता म्हणून आरसाच फुटला. आता बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही. याला वेदांतातला प्रसिद्ध दृष्टांत आहे. पहा, तुमच्या गावाजवळ एक गावात यात्रा भरती का? कोण्या गावात? आपल्या गावात यात्रा असती. बरं, काय अडचण नाही. हे गोंडाळ्याचा माणूस रायवाडीत यात्रेला आला. बरं, यात्रेमध्ये मोठे मोठे आरशे आले होते. काय आले होते? आरशे. बरं, जो आला माणूस त्यानं आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता. कोणी? जो यात्रेत आला त्यानं काय पाहिलं नव्हतं? आरसा पाहिला नव्हता. आणि तो आला आणि भला मोठ्या आरशात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. आणि ह्याला आरसा माहीत नव्हता. ह्यालाच ह्याचं काय दिसलं? प्रतिबिंब दिसलं. आणि आपली संस्कृती कशी आहे? ओळख असो अथवा नसो, पण नजरेला नजर झाली की आपण काय म्हणतो? राम राम. अहो राम राम. हां, ओळख असू नाही तर नसो, आपली संस्कृती राम राम. अहो राम राम. राम राम. मुनीने राम राम केला. कोणाला? याचंच ते प्रतिबिंब. पण ह्याला माहित नाही हे आपलं प्रतिबिंब आहे. ते म्हणला राम राम. आरशातल्याने ह्याला केला राम राम. हा दुकानदाराला म्हणला, दुकानदार पाहुणा लयच माणुसकीच आहे ना, हा, ह्याला चहा प्यायला नेऊ का? दुकानदार म्हणला 50 रुपये दे आणि पाहुणा कुठे बी नाही.
त्याला माल खपण्याशी मतलब. हा त्याला काय माल खपण्याशी मतलब. मग गीतेचे श्लोक भागवतात. अहो आता काय सांगावं, एक विद्वान सत्य घटनेवर आधारित आहे बरं हा कार्यक्रम. पंचदशीमध्ये सुंदर प्रमाण आलंय म्हणजे. कुठं पंचदशी सानंदम सदनम सुताच सुदिया कांतामृतो भाषिनी पंचदशीत आलंय म्हण. आता काय सांगावं, माल खपण्याशी मतलब. मग त्यानं तो आरसा पवार महाराज कुठं आणला, घरी आणला आणि घरात आतल्या खोलीत ठेवला. आता हा आरसा आहे आपल्याला माहिती, पण त्याच्या दृष्टीनं कोण आहे, पाहुणा. मग 5-5 मिनिटाला जाऊन बघायचा पाहुण्याचं काय चाललंय. फिरायचा पुन्हा आत जायचा, फिरायचा पुन्हा आत जायचा. तर पाहुणा निवांतो आता बिचारा. बायको म्हणली घडी घडी घरात कामून चालली, ह्याला बाहेर जाऊ देण्याची. बायको आत गेली. बरं याच्या बायकोने बी आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता. हिला काय दिसलं, बाई दिसली. बाहेर आली, लागली भांडी आपटायला. सासू म्हणली तुला झालं काय, मग तर रडायत लागली. ओ पतका बघा ना पोराची करतूक. मी असताना कोण टवडी घरात आणून ठेवली, आणि मी का अशी तशी आहे का, मी का गरीब घरची का, आता मी बी गुट्ट्याची आहे. आता फोन करीन आणि जाईन. आबा बाबा लय उरकाय लागली. सासू म्हणली बाई माझ्या पोराच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे, माझं पोरग तसं आहे. बघा म्हणले जाऊन आतमध्ये काय येतं. म्हातारी का टिटिकीत गेली. बरं म्हातारीने आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता. आता म्हातारीला काय दिसलं, म्हातारी ते म्हातारी त्या म्हातारीला म्हणती आरशातल्या बाई बरे आहेत ना, अय माय बरी आहे ना, बरी आहे का, बरी आहे. आणि म्हातारीनं काठी नसून झोडपून काढली. हाय म्हणली सख्या मायला कोणी सांभाळी ना म्हणली. माझ्या पोरानं कोणतरी म्हातारी कोथारी निराधार बिचारी आणली आणि तू आळ घेते माझ्या पोरं. दोघीचे भांडणं. सासरा म्हणला तुम्हाला नेमकं भांडाय काय झालं. म्हातारी म्हणायची म्हातारी आहे, आणि सून काय म्हणायची बाई. पाय पाठ केलं जशाला तसं लगेच म्हणजे टवडी म्हणायली, पाठ केलं लगेच. म्हातार म्हणलं मला बघू द्या. बरं म्हाताऱ्याने बी कधी आरसा पाहिलेला नव्हता. झालं शेवट आहे. आता म्हातारा आतमध्ये गेला. आता म्हाताऱ्याला काय दिसलं, म्हातारा म्हणलं राम राम बाबा अमृतराव, राम 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 राम. बरोबर आहे ना अमृतराव ना, हा नाव झालं ठेवलं. राम 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 राम. आणि मग म्हातारं त्या भांडणात उतरलं. म्हातारं म्हणायचं म्हातारे, म्हातारी म्हणायची म्हातारी, सून काय म्हणायची, हा ते तुम्ही जे म्हणले ते. तिघाची झुंबड लागली. तेवढ्यात पोरगा आला. आल्या आल्या म्हातारामध्ये ए भावड्या कोण आहे ते म्हातार, त्याच्यामुळं घरात सणासुदीचा सगळा करकसा लागलाय म्हणले. अय गप बसा म्हणली, म्हातारा नाही म्हातारी आहे. बरं ऐकून घेईन म्हणले मी तुमच्या दोघांचं. खरं सांगा ती कोण आहे. म्हातारा मला आधी बघू द्या पाहुणा कसा आहे. आणि आत गेला आणि पाहुणा बाहेर आणला. म्हातारीनं ओढलं. ते काय म्हाताऱ्याने ओढलं म्हातारा, ह्यानं ओढलं की पाहुणा, आणि हिनं ओढलं ते जे तुम्ही म्हणले ते. आणि चौघाच्या वडा तानेत आरसा फुटला. आता म्हातारा आहे का, आता म्हातारी आहे का, आता तरणा आहे का, आता तरणी तरी आहे का. हे भेद कोणी निर्माण केले होते, आरशानं केले होते. आरसा फुटला, भेद संपला. तशी एकदा बुद्धी बाधित झाली की भेद दर्शन संपलं. बुद्धी आहे तोपर्यंत भेद आहे. सद्गुरू काय करतात, बुद्धी भेदाचा आरिसा आणि तया हातोनी पडिला विरेशा की तो प्रतिमुखा भासा मुकला तो. आता प्रतिमुख भास संपला, द्वैत संपलं. पुढची ओवी लय गोड आहे. 8 तासावर आलंय आपलं. 8 तासावर आलंय. डायरेक्ट शेवटचं चरण म्हणायचं, उरकायचं. आता काळजी नका करू, ऐका. शेवटची ओवी लय गोड आहे तिथलची. आता बुद्धिभेदाचा आरसा फुटला. आता देहांकाराचा वारा आणि वाजो ठेला विरा. आता देहबुद्धी राहिलीच नाही म्हणे त्याची. त्याचे फायदे काय आता ते सांगत नाही. देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा. आता आत्मविची सागरा जिवेश आहे. आता देहबुद्धी गेली आणि ते देवबुद्धीमध्ये निमग्न झाला. हे आपल्या जीवनात केलं कोणी, संतांनी केलं. आले संत पाय ठेविती मस्तकी परिणामतः
इहलोकी सरता केलो, परलोकी सरता केलो. दोन्ही अंगानं पहा. इहलोकी सरता केलो, जीवनमुक्ती सिद्ध झाली, आणि परलोकी सरता झालो, आता विदेह मुक्ती. तस्य प्राणा न उत्क्रामन्ते तत्रैव अत्रैव समविलीयन्ते. आता आम्हाला गती राहिली नाही, दोन्ही सिद्ध झाले. आणि दुसरी, श्वेत नावाचा राजा आहे, परलोकात धन्य पण या लोकात धन्य पण परलोकात नाही. ब्रह्मदेव परलोकात धन्य पण या लोकात नाही. आणि आमचे संत मात्र तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या हे भूमंडळा माझी कीर्ती. असे संत आहेत. हे संत जीवनात आले आणि त्यांनी मला या उंचीपर्यंत नेलं. आणि अशी उंची देणारे संत जीवनात भेटलेच पाहिजे, भेटलेच पाहिजे. सावध आता दुसऱ्या चरणाला. कोण म्हणते ते तुम्ही तुमच्यात ठरवा, एकदा चौघ म्हणू नका. हा, तुम्ही तुमचं ठरवा. आणि मग हे संत माझ्या जीवनात आले, त्यांनी मला या उंचीवर नेलं, पण मी कृतज्ञ नाही होणार, कृतज्ञ राहणार. मग मी काय करणार? अभंगाचं वंदीन पाऊले लोळेन चरणी, वंदीन पाऊले लोळेन चरणी, वंदीन पाऊले लोळेन चरणी, वंदीन पाऊले लोळेन चरणी. वंदीन पाऊले लोळेन चरणी, वंदीन पाऊले लोळेन चरणी. आजीच्या धनी पिटाईल, आजीच्या धनी पिटाईल, वंदीन पाऊले लोळेन चरणी, वंदीन पाऊले लोळेन चरणी. वंदीन पाऊले. मी काय करीन? त्यांच्या पायाला नमस्कार करीन. लोळेन चरणी. एका श्लोकातच विषय पूर्ण करतो. यावत जीवन त्रयोवंद्या. माणसाला जीवन जोपर्यंत त्यानं तिघांना नमस्कार केला पाहिजे. कोणाला? वेदांत, गुरु, ईश्वर. वेदांताला म्हणजे शास्त्राला, गुरुला आणि ईश्वराला. का बरं? आदो ज्ञानाप्तये, आधी ज्ञान प्राप्ती करताना पश्चात कृतज्ञत्व वारे, कृतज्ञत्व दोष येऊ नये म्हणून जरी मी पूर्ण अवस्थेला गेलो तरी त्यांच्या पायाला वंदन करील आणि त्यांच्या पायाला लोळण घालीन. वंदन काय लोळण काय 2-2 मिनिटांमध्ये सांगतो. वंदन म्हणजे नम्रतेनं राहील आणि लोळण घालील म्हणजे निष्पाप त्यांच्याजवळ राहील, निष्पापतेनं. कारण लोळण मोठं घेतं का लेकरू घेतं? पोरग बाहेरून आलं, मम्मी चॉकलेट दे, भेटणार नाही, दे, देणार नाही. पोरग गडबडा लोळत. तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला, ए चहा ठेव, करणार नाही, ठेव, करणार नाही. मग ते नवरा गडबडा लोळतो का? लोळत तो कोण? लेकरू का मोठं? लेकरू. लोळे न चरणी याचा अर्थ मी लेकरासारखा निष्पाप राहील. संताजवळ का राहायचं? सेवे लागी सेवक झालो. हे चरण आहे ना, लय गोड आहे हो, लय गोड आहे हो.
पैशा लागी सेवक झालो, सप्त्या लागी सेवक झालो, तारखा लागी सेवक झालो, नाही नाही, सेवे लागी सेवक झालो. मी तुमचा सेवक काय झालो तुकोबा? फक्त मला तुमची सेवा करायची, एवढ्या करता सेवक झालो. सेवे लागी असं निष्पाप राहावं. नाही तर गुरु झोपले असे खाटाव, शिष्य खाली झोपला. शिष्य गरीब, आपला गुरु गरीब होता. एक गाय होती, तिला बांधायला छपर नव्हतं आणि पाऊस पडायला लागला. अंतरुणा पडल्या पडल्या शिष्याला गुरु म्हटले. बरं, त्याचे दोनच तरंग झालेले विचारसागराचे. कोणाचे? त्या शिष्याचे. पडल्या पडल्या गुरु म्हणले, अरे बाळू, हा जाऊ द्या, नाव बदलून टाकतो. अरे श्याम, बरं आहे नाव का बदलायचं अजून? बरं. अरे श्याम, अरे बाहेर गाय भिजायला लागली रे, आपल्याकडे निवारा नाही, जा सोड तिला, जिथं निवारा भेटल तिथं ती जाईल. कोणाला म्हटले? गुरुजी. शिष्याला. शिष्य पडल्या पडल्या म्हणला, गुरुजी, एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय मुक्त करणार? दोन तरंग झालेला. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाला काय मुक्त करणार? बुद्धाला मुक्त करण्याकरता तुमचा अवतार आहे. बांधले सोडीत, बुडाले काढीत आणि साकडे पीडित अर्थाच्या. गणेश महाराज माझ्याकडे काय बघता? गुरुलाच गाय सोडावं लागली शेवटी. हे जागचं उठलंच नाही, टचून गुलाबजाम खाऊन झोपल्याला पसरलेलं असं. सेवे लागी सेवक झालो, वंदीन पाऊले लोळेन चरणी. आणि ऐकलं का? माझ्या जीवनात एवढीच इच्छा होती, माझ्या मानसी हे आस, नित्य सेवावा ब्रह्मरस. आणि मग यांच्या संगतीत ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात त्यांच्या भेटीने झाल्या. महाराज, हे संत भेटले कसे? अरे तपे दाने व्रते गोविंदोपै भेटे, पण साधू न भेटे भाग्यवीन. मग मी अनंत जन्म पुण्य केलं आणि त्याचा परिणाम अवघी पूर्व पुण्य